Hello everyone. Previously we have discussed about animals which are used in experimental pharmacology and methods of anesthesia which are used in experimental pharmacology. Next we have to start experiment number 4. Title of the experiment is to study the common instruments and equipments used in experimental pharmacology. Requirements: Sherrington's recording drum and device, organ bath, organ tube, Sims venous cannula, chemograph paper, levers, forceps, scissors, arrows, dissection box, etc. First, Sherrington recording drum and device. It is used to move chemograph paper at desired speed. The drum on which the chemograph is fixed on the shaft of Sherrington's recording drum machine, and this drum revolves at a fixed speed around the shaft. इथे तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता, हा जो ब्लॅक ड्रम शेप आहे त्याला म्हटलं जातं शेरिंग्टन रेकॉर्डिंग ड्रम, आणि त्याच्या खाली जे डिव्हाइस आहे ते शेरिंग्टन रेकॉर्डिंग डिव्हाइस, याला कंबाईनमध्ये शेरिंग्टन रेकॉर्डिंग ड्रम अँड डिव्हाइस असं म्हटलं जातं. इट इज यूज टू मूव द किमोग्राफ ॲट अ डिझायर्ड स्पीड. हा जो ब्लॅक कलर ड्रम आहे त्याला किमोग्राफ पेपर हा अटॅच केलेला असतो, त्याच्यावर कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ह्या रेकॉर्ड केल्या जातात. The drum on which the chemograph paper is fixed on the shaft of Sherrington recording drum machine, and this drum revolves at a fixed speed around the shaft. हा जो स्पीड असतो हा आपण सेट करू शकतो. मग त्याचं स्पीड किती रिव्हॉल्युशन्स पर मिनिट आहेत हे आपण सेट करू शकतो. त्याप्रमाणे त्याचे रिव्हॉल्युशन होतात आणि त्याच्यावर आपण कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन टिश्यूचे रेकॉर्ड करतो. टू रेकॉर्ड दी कॉन्ट्रॅक्शन्स अँड रिलॅक्सेशन लाईक फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्सेस ऑफ आयसोलेटेड टिश्यूज, शेरिंग्टन्स रेकॉर्डिंग ड्रम इज यूज्ड. द रेकॉर्डिंग डिव्हाइस शोज गिअर अरेंजमेंट विथ फास्ट स्लो न्यूट्रल गिअर्स. हे जे खाली डिव्हाइस दिलेलं आहे त्या डिव्हाइसमध्ये गिअर अरेंजमेंट आपण करू शकतो. त्याच्यामध्ये फास्ट स्लो न्यूट्रल ह्या गिअर अरेंजमेंट आपण करू शकतो. सो शेरिंग्टन्स रेकॉर्डिंग ड्रम अँड डिव्हाइस इज यूज टू मूव किमोग्राफ ॲट अ डिझायर्ड स्पीड. द ड्रम ऑन विच द किमोग्राफ इज फिक्स्ड ऑन द शाफ्ट ऑफ शेरिंग्टन रेकॉर्डिंग ड्रम. हा जो शाफ्ट आहे ब्लॅक कलर ड्रम आहे त्याच्यावर हा पेपर अटॅच केला जातो आणि त्याच्यावर आपण काय करू शकतो, टू रेकॉर्ड दी कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन्स लाईक फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्सेस ऑफ आयसोलेटेड टिश्यू. जे आयसोलेटेड टिश्यू असतील किंवा ऑर्गन्स असतील, फॉर एक्झाम्पल फ्रॉग्स हार्ट, मग त्याचे कॉन्ट्रॅक्शन, त्या हार्टचे कॉन्ट्रॅक्शन किंवा रिलॅक्सेशन हे आपण त्या किमोग्राफ पेपरवर रेकॉर्ड करू शकतो, जे शेरिंग्टन रेकॉर्डिंग ड्रमला अटॅच केलेलं असतं. नेक्स्ट, स्टुडंट ऑर्गन बाथ. स्टुडंट ऑर्गन बाथ इथे डायग्रॅम दिलेली आहे. द टिश्यू बाथ इज यूज टू पुट ॲनिमल टिश्यू फॉर स्टडिंग ड्रग ॲक्शन इज कॉल्ड ॲज अ स्टुडंट ऑर्गन बाथ. हा स्टुडंट ऑर्गन बाथ आहे. याच्यामध्ये द टिश्यू बाथ इज यूज टू पुट ॲनिमल टिश्यू फॉर स्टडिंग ड्रग ॲक्शन इज कॉल्ड ॲज ए स्टुडंट ऑर्गन बाथ. जो ॲनिमलचा टिश्यू आहे त्याच्या ड्रगची ॲक्शन त्या ॲनिमल टिश्यूवर किंवा ऑर्गनवर स्टडी करण्यासाठी तो जो ॲनिमल टिश्यू आहे तो पुट केला जातो, त्याच्यामध्ये इन्सर्ट केला जातो. द ऑर्गन बाथ इसेन्शियली कन्सिस्ट ऑफ. स्टुडंट ऑर्गन बाथचे जे काही पार्ट आहेत, फर्स्ट आहे आउटर जॅकेट. अँड आउटर जॅकेट मेडअप ऑफ अ स्टील ऑर ग्लास. इथे तुम्ही ट्रान्सपरंट आउटर जॅकेट पाहू शकता. हे ग्लासचं आहे किंवा ते स्टीलचं पण असतं. द ऑर्गन बाथ इसेन्शियली कन्सिस्ट ऑफ अन आउटर जॅकेट मेडअप ऑफ स्टील ऑर ग्लास. द इनर ऑर्गन ऑर टिश्यू बाथ, त्याच्यामध्ये आतमध्ये एक ग्लास ट्यूब आहे, त्याला म्हटलं जातं इनर ऑर्गन ऑर टिश्यू बाथ, मेडअप ऑफ ग्लास विथ कॅपॅसिटी वॅरिंग फ्रॉम 10 ml टू 50 ml. 10 ml ते 50 ml पर्यंतचं कॅपॅसिटीपर्यंत ही इनर ऑर्गन बाथ असते, ऑर्गन ट्यूब असते. त्याच्यामध्ये
टिश्यू हा डीप केला जातो. थर्मोस्टॅटिकली कंट्रोल हीटिंग रॉड तो टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी इन्सर्ट केला जातो. थर्मोस्टॅटिकली कंट्रोल हीटिंग रॉड. स्टरर टू कीप वॉटर इन ए आउटर जॅकेट इन ॲट युनिफॉर्म टेम्परेचर. जे वॉटर आहे आउटर जॅकेटमध्ये त्याचं टेम्परेचर हे मेंटेन किंवा युनिफॉर्म ठेवण्यासाठी स्टरर असतो. ते स्टर करून त्याचं टेम्परेचर हे मेंटेन ठेवलं जातं. नेक्स्ट ऑक्सिजन ग्लास ट्यूब विच ऑल्सो सर्व ॲज ए टिश्यू होल्डर. ऑक्सिजन ग्लास ट्यूबचे दोन उपयोग आहेत. एक तर ऑक्सिजन ग्लास ट्यूब म्हणजे ज्याच्यामुळे ऑक्सिजन सप्लाय होतो किंवा विच ऑल्सो सर्व ॲज ए टिश्यू होल्डर. जो टिश्यू किंवा ऑर्गन तिथे डीप केलेला आहे त्याला होल्ड करण्यासाठी ऑक्सिजन ग्लास ट्यूबचा उपयोग केला जातो. म्हणजे ग्लास ट्यूब हा टिश्यू होल्डर म्हणून पण त्याचा उपयोग होतो. नेक्स्ट रेकॉर्डिंग लिव्हर्स. इथे तुम्हाला डायग्रॅममध्ये लिव्हर्स दिलेले आहेत. सिम्पल लिव्हर, फ्रॉन्टल लिव्हर, स्ट्रॉ होल्डर, हार्ट स्टार्लिंग लिव्हर, युनिव्हर्सल लिव्हर हे लिव्हरचे टाईप्स आहेत. रेकॉर्डिंग लिव्हर्स दे आर यूज टू रेकॉर्ड दी कॉन्ट्रॅक्शन or relaxation of the isolated tissue preparation. The recording is done on a smooth paper fixed on a Sherrington's recording drum. The speed of a drum is adjusted depending upon nature of experiment. हे जे लिव्हर आहे ते जिथे टिश्यू अटॅच केला असतो तिथे त्याची एक एंड अटॅच असते आणि दुसरी जी टीप असते जी पेनप्रमाणे ते काम करते कारण ती रेकॉर्ड करते कॉन्ट्रॅक्शन किंवा रिलॅक्सेशन. ती कुठे अटॅच असते? जे शेरिंग्टन रेकॉर्डिंग ड्रम आहे ज्याला किमोग्राफ पेपर किंवा स्मोकिंग पेपर हा अटॅच केलेला असतो तिथे त्याची दुसरी एंड असते जी काय करते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन रेकॉर्ड करते. They are used to record the contraction or relaxation of the isolated tissue preparation. The recording is done on a smooth paper fixed on a Sherrington recording drum. The speed of the drum is adjusted depending upon nature of the experiment. So types of lever. First is simple lever. It is the simple type of lever made up of wood, stainless steel or aluminum. A celluloid writing tip is attached at the end of the longer arm. इथे तुम्हाला टीप दिसते त्या सिंपल लिव्हरला. ही जी टीप आहे ती काय करते? जो ड्रम आहे ब्लॅक कलर जो शेरिंग्टन रेकॉर्डिंग ड्रम असतो त्याला केमोग्राफ पेपर किंवा स्मोकिंग पेपर अटॅच केलेला असतो तिथे ही टीप काय करते? कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन रेकॉर्ड करते. नेक्स्ट तसे प्रत्येक लेवरला ती टीप असते. स्टार्लिंग हार्ट लेवर. सेकंड इज स्टार्लिंग हार्ट लेवर. दिस लेवर इज यूज टू रेकॉर्ड दी कॉन्ट्रॅक्शन ऑफ दी हार्ट. मेनली फ्रॉग्स हार्टच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन रेकॉर्ड करण्यासाठी स्टार्लिंग हार्ट लिव्हरचा उपयोग होतो. Next is frontal writing lever. This lever is designed in such a way that the writing point rotates freely about its axis. It is used to record the contraction of isolated muscle preparations. Muscle preparations contraction, relaxation रेकॉर्ड करण्यासाठी कॉन्ट्रॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी फ्रंटल रायटिंग लिव्हरचा उपयोग होतो. नेक्स्ट इज ब्रॉड इज युनिव्हर्सल लिव्हर. दिस लिव्हर इज मेनली यूज्ड फॉर रेकॉर्डिंग सडन रिपिटेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स और मूवमेंट ऑफ ए पार्ट ऑफ द बॉडी. So these are the types of recording levers. Next, scissors. So types of scissors. First is blunted scissor, mostly used in surgery for cutting materials such as sutures, ligature. It has a blunt tip and length of tip is 0.5 inches. Blunted scissor हा मेनली सर्जरीमध्ये यूज केला जातो. कशासाठी? तर सुचर्स किंवा लिगेचर सर्जरीमध्ये जे टाके असतात ते कट करण्यासाठी. मोस्टली यूज्ड इन सर्जरी फॉर कटिंग मटेरियल्स सच ॲज लिगेचर्स अँड suture. So it has blunt tip and length of tip is 0.5 inch.
मग एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये ह्याचा उपयोग कशासाठी होतो तर डिसेक्शनमध्ये. ॲनिमलचं जे डिसेक्शन आहे त्याचं जेव्हा टिश्यू हा आयसोलेट केला जातो तेव्हा ब्लंट डिसेक्शनसाठी ब्लंटेड सीझरचा उपयोग केला जातो. नेक्स्ट इज पॉइंटेड सीझर. इट हॅज अ शार्प पॉईंट. ह्या सीझरला पॉईंट शार्प असतो पण ब्लंटेड सीझरला ब्लंट टिप असते. पॉइंटर सीझर इट हॅज अ शार्प पॉईंट ॲट दी टिप. स्पेशली यूज फॉर डिसेक्शन अँड कटिंग ऑफ टिश्यू. टिश्यू कट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये. कर्व सीझर स्पेशली डिझाईन फॉर कटिंग दी बॉडी टिश्यू नियर दी सरफेस ऑफ वुंड. वुंडच्या नियर सरफेस, वुंडच्या जवळची जी सरफेस असते टिश्यूची, स्पेशली डिझाईन फॉर कटिंग दी बॉडी टिश्यू नियर दी सरफेस ऑफ वुंड. दिस सीझर अलॉज डीपर पेनिट्रेशन इन टू दी वुंड. So these are the types of scissors. Next types of forceps. First is blunted forceps. It is used for blunt dissection, that is for pulling or tearing of tissue instead of cutting. हे कट करण्यासाठी यूज नाही केले जातं तर ते काय पुलिंग किंवा टिअरिंग करण्यासाठी. इट इज यूज्ड फॉर ब्लंट डिसेक्शन, दॅट इज फॉर पुलिंग ऑर टिअरिंग ऑफ टिश्यू इन्स्टेड ऑफ कटिंग. यूज टू लिफ्ट अँड होल्ड दी टिश्यू. टिश्यू होल्ड करण्यासाठी यूज केला जातो. नेक्स्ट इज पॉइंटेड फोर्सेप. यूज टू होल्ड डेलिकेट स्ट्रक्चर लाईक वेसल्स, नर्व्स, मसल्स. ॲनिमलचे वेसल्स किंवा नर्व्स, मसल्स हे होल्ड करण्यासाठी पॉइंटेड फोर्सेप यूज केलं जातं. नेक्स्ट इज आर्टेरी फोर्सेप. They are used to compress the artery and stop bleeding, so that they are called as a hemostat forceps. आर्टेरी फोर्सेप कशासाठी यूज केलं जातं तर ते आर्टेरीला कॉम्प्रेस करतं. यूज टू कॉम्प्रेस दी आर्टेरी. त्याच्यामुळे काय होतं ब्लिडिंग स्टॉप होतं. अँड स्टॉप ब्लिडिंग सो दॅट दे आर ऑल्सो कॉल्ड एज ए हिमोस्टॅट फोर्सेप. Next is Marriott bottle. Is a device that allow ones to deliver liquid at a constant rate of flow at a constant pressure. Marriott's बॉटलमधून जे फ्लुइड ॲडमिनिस्ट्रेशन केलं जातं ते त्या Marriott's बॉटलमध्ये स्टोअर केलं जातं, जे कॉन्स्टंट रेटने किंवा कॉन्स्टंट प्रेशरने त्या ॲनिमलला फ्लुइड ॲडमिनिस्टर्ड केलं जातं. ते Marriott's बॉटलमध्ये स्टोअर केलं जातं. Marriott's बॉटलमधून ते त्या ॲनिमलला दिलं जातं. फ्रॉग बोर्ड यूज टू होल्ड दी फ्रॉग फॉर डिसेक्शन अँड हेल्पफुल फॉर स्टडी इट्स डिफरंट पार्ट्स लाईक हार्ट्स, रेक्टस, ॲबडॉमिनस, मसल ऑफ फ्रॉग. फ्रॉग बोर्ड हा ॲनिमलच्या डिसेक्शनसाठी यूज केला जातो. यूज टू होल्ड दी फ्रॉग फॉर डिसेक्शन अँड हेल्पफुल फॉर स्टडी इट्स डिफरंट पार्ट्स लाईक हार्ट, रेक्टस, ॲबडॉमिनस, मसल ऑफ ए फ्रॉग. Next, Sims venous cannula. It is generally made up of glass or steel, used to infuse the physiological salt solution to an isolated organ for administration of physiological salt solution or a drug solution to the experimental animal. जो एक्सपेरिमेंटल ॲनिमल आहे त्याला फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन ॲडमिनिस्टर्ड करण्यासाठी सिम्स वेनस कॅन्युलाचा उपयोग केला जातो. इट इज जनरली मेड अप ऑफ ग्लास ऑर स्टील, यूज टू इन्फ्यूज द फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन टू ॲन आयसोलेटेड ऑर्गन. एकतर आयसोलेटेड ऑर्गनला ॲडमिनिस्टर्ड केलं जातं फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन, किंवा ॲनिमलवर जेव्हा स्टडी केली जाते तेव्हा फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन ऑर ड्रग सोल्युशन टू दी एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स. नेक्स्ट, IV सेट. Intravenous route is the fastest route to deliver medicament and fluid replacement throughout the body. So intravenous set, IV set, is used to deliver drug or fluid through intravenous route. Next, chemograph paper. Chemograph paper, it is fixed on the shaft of Sherrington rotating drum. Contraction and relaxation of isolated tissue preparation is recorded on that paper.
इथे तुम्ही डायग्रॅममध्ये पाहू शकता शेरिंग्टन रेकॉर्डिंग ड्रम डिव्हाइस दिलेला आहे. त्याचा जो ब्लॅक कलर ड्रम आहे त्याला हा जो पेपर अटॅच केलेला आहे त्याला म्हटलं जातं किमोग्राफ पेपर. आणि त्याला जी पॉइंटिंग टिप अटॅच आहे ते काय आहे, लिव्हर आहे. ते काय करतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन रेकॉर्ड करतं. सो किमोग्राफ पेपर is fixed on the shaft of Sherrington's rotating drum. शेरिंग्टन रोटेटिंग ड्रमच्या शाफ्टला किमोग्राफ पेपर हा अटॅच केला जातो आणि त्याच्यावर लिव्हरद्वारे काय होतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे रेकॉर्ड केलं जातं. नेक्स्ट, रॅबिट होल्डर. इट इज यूज टू होल्ड दी रॅबिट. इट कंटेन टॉप लीड ओपनिंग एअर विंडो. नेक होल्डिंग क्लॅम्प इज ऑल्सो प्रोव्हाइडेड. याच्याद्वारे ॲनिमलवर जे एक्सपेरिमेंट केले जातात, फॉर एक्झाम्पल पायरोजन टेस्टिंग असेल तर अशावेळी त्या रॅबिटला होल्ड करण्यासाठी, पकडून ठेवण्यासाठी, कारण त्याची मूवमेंट होऊ नये म्हणून इट इज यूज टू होल्ड दी रॅबिट. इट कंटेन टॉप लीड ओपनिंग एअर विंडो. म्हणजे रॅबिटच्या आयवर जेव्हा ड्रगची स्टडी केली जाते, फॉर एक्झाम्पल ॲनास्थेटिक ड्रग्स एक्सेट्रा, तेव्हा रॅबिट होल्डरमध्ये त्या रॅबिटला इन्सर्ट केलं जातं आणि एक्सपेरिमेंट हे केले जातात. सो दीज आर दी इक्विपमेंट्स यूज्ड इन एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. नेक्स्ट, इंस्ट्रुमेंट यूज्ड इन एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. फर्स्ट, इलेक्ट्रोकन्व्हल्सोमीटर. इट इज यूज्ड फॉर अप्लाइंग मॅक्झिमल इलेक्ट्रिक शॉक इन ॲनिमल्स. Instrument is used to study the anticonvulsant activity of phenytoin against maximal electric shock induced convulsion in rat or mice. It is used for applying maximal electric shock in animal. हे जे डिव्हाइस आहे इलेक्ट्रोकन्व्हल्सोमीटर, तो काय करतं, मॅक्झिमल शॉक ॲनिमलला देतं, ज्याच्यामधून काय केलं जातं, जो फेनिटॉइन फॉर एक्झाम्पल हा अँटी कन्व्हल्जंट ड्रग आहे, त्या ड्रगचा इफेक्ट किंवा त्या ड्रगची स्टडी ही या डिव्हाइसद्वारे केली जाते. इन्स्ट्रुमेंट इज यूज टू स्टडी दी अँटी कन्व्हल्जंट ॲक्टिव्हिटी ऑफ फेनिटॉइन. फेनिटॉइन हा अँटी कन्व्हल्जंट ड्रग आहे, त्याची अँटी कन्व्हल्जंट ॲक्टिव्हिटी स्टडी करण्यासाठी इलेक्ट्रोकन्व्हल्सोमीटरचा उपयोग केला जातो. मग तो कसा केला जातो, तर मॅक्झिमल इलेक्ट्रिक शॉक हा या इन्स्ट्रुमेंटद्वारे त्या ॲनिमलला दिला जातो आणि त्याच्यापूर्वी त्याला फेनिटॉइन म्हणजेच अँटी कन्व्हल्जंट ड्रग हा ॲडमिनिस्टर्ड केलेला असतो. मग मॅक्झिमम इलेक्ट्रिक शॉक दिल्यानंतर त्या फेनिटॉइनची ॲक्टिव्हिटी ही स्टडी केली जाते की त्याच्यामध्ये कन्व्हर्जन प्रोड्यूस होत आहेत का, की किती प्रमाणात कन्व्हर्जन प्रोड्यूस होतं का होत नाही, हे स्टडी त्याच्यामध्ये केलं जातं. नेक्स्ट, ॲनाल्जेसिओमीटर. इट इज यूज टू इव्हॅल्युएट द ॲनाल्जेसिक ॲक्शन ऑफ ट्रॅमॅडॉल हायड्रोक्लोराइड युझिंग टेल फ्लिक ॲनाल्जेसिओमीटर. हीट वॉज डायरेक्टेड टू द टेल थ्रू दी हॉट मायक्रोम wire of the analgesiometer. Animal responded to the current by sudden and characteristic flick of tail lifting. So analgesiometer हा ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटीची स्टडी करण्यासाठी यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल ट्रॅमॅडॉल हायड्रोक्लोराइड हा ॲनाल्जेसिक ड्रग आहे. इट इज यूज टू इव्हॅल्युएट द ॲनाल्जेसिक ॲक्शन ऑफ ट्रॅमॅडॉल हायड्रोक्लोराइड युझिंग टेल फ्लिक ॲनाल्जेसिओ मेथड. ॲनाल्जेसिओमीटर हा जो तुम्हाला डायग्रॅममध्ये इन्स्ट्रुमेंट हे दिसते त्याला म्हटलं जातं टेल फ्लिक ॲनाल्जेसिओमीटर. हीट वॉज डायरेक्टेड टू द टेल थ्रू दी हॉट मायक्रोम. याला एक हॉट मायक्रोम वायर असते, त्याच्याद्वारे टेलला, त्या ॲनिमलच्या टेलला हीट पास केली जाते. हीट वॉज डायरेक्टेड टू द टेल थ्रू दी हॉट मायक्रोम वायर ऑफ द ॲनाल्जेसिओमीटर. Animal responded to the current by sudden and characteristic flick or tail lifting. सो ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी जी आहे ट्रॅमॅडॉल हायड्रोक्लोराइडची ती या इन्स्ट्रुमेंटद्वारे स्टडी केली जाते. नेक्स्ट,
Digital telethermometer, it is accurate, low cost and easy to operate instrument useful for pyrogen testing in pharmaceutical industries. Special temperature probes are provided which can be easily inserted in the anus of the rabbit. डिजिटल टेलिथर्मोमीटर हा काय केला कशासाठी वापर केला जातो त्याचा, तर इट इज accurate, low cost and easy to operate instrument useful for pyrogen testing in pharmaceutical industries. Specially temperature probes are provided which can be easily inserted in the anus of the rabbit. त्या रॅबिटमध्ये पायरोजनचं टेस्टिंग केलं जातं. पायरोजनचं प्रमाण किती आहे याचा टेस्टिंग हे केलं जातं. त्याच्यापूर्वी त्याला ज्याच्यामधील पायरोजन टेस्टिंग करायचं आहे ते सॉल्युशन ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं. त्याच्यावरून त्या ॲनिमलमध्ये किती प्रमाणात पायरोजन आहे हे चेक केलं जातं या डिजिटल टेलिथर्मोमीटर इन्स्ट्रुमेंटद्वारे. मग ते कसं केलं जातं, तर स्पेशल टेम्परेचर प्रोब्स असतात त्या डिजिटल टेलिथर्मोमीटरला विच कॅन बी इझिली इन्सर्टेड इन दी ॲनस ऑफ दी रॅबिट. रॅबिटच्या ॲनसमध्ये हे जे प्रोब्स इन्सर्ट केले जातात आणि त्याच्याद्वारे त्याचं टेम्परेचर हे रेकॉर्ड केलं जातं आणि त्याच्याद्वारे पायरोजन टेस्टिंग केली जाते. नेक्स्ट ॲक्टोफोटोमीटर. The locomotor activity in animal can be easily measured using an ectophotometer which operates on photoelectric cell which are connected in a circuit with a counter. So ectophotometer कशासाठी यूज केला जातो, तो टू स्टडी दी लोकोमोटार ॲक्टिव्हिटी इन ॲनिमल्स. लोकोमोटार ॲक्टिव्हिटी, लोकोमोशन म्हणजेच त्याची मूवमेंट ॲनिमलची ही स्टडी केली जाते. The locomotor activity in animals can be easily measured using this instrument which operates on a photoelectric cells which are connected in a circuit with a counter. ते त्या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता ते डिव्हाइस. When the beam of light falling on the photo cell is cut off by the animal, a count is recorded. इथे तुम्हाला ग्लास जॅकेट दिसते, त्याच्यामध्ये ॲनिमलला पुट केलं जातं, ॲनिमल ठेवले जातात आणि त्याची लोकोमोटर ॲक्टिव्हिटी ही चेक केली जाते. जेव्हा वेन द बीम ऑफ लाईट फॉलिंग ऑन दी फोटो सेल इज कट ऑफ बाय दी ॲनिमल, तो जो आतमध्ये ॲनिमल आहे त्याचे जेव्हा बीम ऑफ लाईट कट ऑफ करतो तेव्हा तिथे काउंट रेकॉर्ड होतो. तो काउंट रेकॉर्ड करून लोकोमोटार ॲक्टिव्हिटी ही स्टडी केली जाते. हे सर्व एक्सपेरिमेंट तुम्ही डिटेलमध्ये नंतर स्टडी करणार आहात. नेक्स्ट कुक्स पोल क्लाइंबिंग ॲपॅरेटस यूज टू स्टडी दी अँटीसायकोटिक ड्रग्स. इट्स कॉग्निटिव्ह फंक्शन्स मेनली रिस्पॉन्सेस टू कंडिशन स्टिम्युलाय during learning. Removable wooden pool is attached to the top of the chamber. An electric buzzer and chamber light are also provided. Next, histamine aerosol chamber. Histamine chamber is a scientific instrument used to evaluate anti-asthmatic activity of certain drugs chemicals in animals. Animals are exposed to histamine aerosol in the histamine chamber. हे जे ग्लास जॅकेट आहे त्याच्यामध्ये 2 कंपार्टमेंट आहेत. याच्यामध्ये ॲनिमलला प्लेस केलं जातं. फॉर एक्झाम्पल रॅबिट आणि गिनिया पिग. हिस्टामाइन चेंबर इज अ सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट यूज टू इव्हॅल्युएट अँटी अस्थमॅटिक ॲक्टिव्हिटी. अँटी अस्थमॅटिक ड्रग आहेत ते त्या ॲनिमलला ॲडमिनिस्टर्ड केले जातात आणि त्या हिस्टामाइन चेंबरमध्ये त्यांना त्या ॲनिमल्सना प्लेस केलं जातं आणि त्याच्यावर हिस्टामाइनची स्टडी केली जाते. अँटीहिस्टामिनिक ड्रग्सची स्टडी केली जाते. ॲनिमल्स आर एक्सपोज टू हिस्टामाइन एरोझोल इन दी हिस्टामाइन चेंबर. हे दोन्ही एक्सपेरिमेंट नंतर तुम्ही डिटेलमध्ये स्टडी करणार आहात. कुक्स पोल क्लाइंबिंग ॲपॅरेटसवरचा आणि हिस्टामाइन एरोझोल चेंबर म्हणजे अँटी अस्थमॅटिक ॲक्टिव्हिटीचा.
So what you have learned from this experiment? To understand working and use of equipment and instruments, ability to handle and adjust equipments, ability to set up the assembly. Thank you.